₹20 के बॉन्ड भी जोड़े हुए हैं। ये देखो 2003 ये इन्वेंट नंबर है, ये मालेगांव कॉरपोरेशन का सिक्का है, महानगर पालिका मालेगांव, ये इन्वेंट नंबर है। उसके बाद में ये बोलते डोंगरे साहब बोले इन्वेंट हमारा नहीं, ठीक है, खैर कोई बात नहीं। इधर स्टैम्प के ऊपर लिखा है हामी पत्र है तुम्हारे समझ। उसके बाद में लेआउट प्लान लगेले, इसके ऊपर ब्लू प्रिंट है, सब कुछ कागजात है। ये कॉरपोरेशन के ताबे में होना चाहिए था। वो बोलेंगे कि गलती से आ गया तो ये मैं मानने को तैयार नहीं। ये जानबूझ के किया गया है और ये हकीकत जो है इसकी खोज होना चाहिए, ऐसा मेरा क्या। भ्रष्टाचारी चालू नहीं भ्रष्टाचारी तो तो आजचा जो प्रकार घडला महापालिकेच्या फायली अशा रस्त्यावर पडलेल्या, काय सांगाल? मालेगाव महानगरपालिकेच्या काही महत्त्वाचे कागदपत्र हे बुनकर बाजार किल्वे रोडवरील त्या ठिकाणी गुन्ह्यांमध्ये भरून टाकलेले आढळले। सुज्ञ नागरिकांनी याबाबत सूचना केली असता मनपा प्रशासनाला याबाबत कळवण्यात आलं, परंतु अशा प्रकारे महापालिकेचे कागदपत्र जर गुन्ह्या भरून रस्त्यावर टाकण्यात येत असतील तर हा प्रकार कुठेतरी भ्रष्टाचार लपवण्याचा प्रकार आहे असं माझं स्पष्ट मत आहे। या प्रकरणात नेमकं काळं काय, या फायली नेमक्या कोणत्या, या फायली कोणी आणि कशा तिथे आणून टाकल्या, का टाकण्यात आल्या? कारण कोणतीही फाईल महापालिका प्रशासनाची कोणतीही फाईल जर डिस्ट्रॉय करायची असेल तर त्यासाठी काही विविध नियम आहेत, कायदे आहेत। अशा प्रकारे ही फाईल गेली याचा अर्थ फाईली चोरी झाल्यात, फाईली भ्रष्टाचार लपवण्यासाठी बाहेर टाकण्यात आल्या आणि या प्रकाराला मनपा आयुक्तांनी तात्काळ गुन्हा दाखल करून संबंधित ज्या विभागाच्या त्या फाईल्स आहेत त्या विभागाच्या प्रमुखावर कारवाई केली गेली पाहिजे अशी आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीची आयुक्तांकडे मागणी आहे। यावर कारवाई होईल अशी अपेक्षा आहे, अन्यथा मालेगावातल्या जनतेला कुठेतरी महापालिका भ्रष्टाचार लपवते हा संदेश जाईल असं आमचं स्पष्ट मत आहे।